गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेला सीमा वाद मिटवण्यासाठी आता दोन्ही राज्यातील प्रशासनांकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। पालघर जिल्ह्याच्या तलासरीतील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचा आरोप यापूर्वी वेवजी ग्रामस्थांकडून करण्यात आलेला होता। यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रामधील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे काय म्हणणं आहे या ठिकाणच्या ग्रामस्थांचं ते आधी पाहूया। राज्य सरकारने एवढाच पुढाकार घेतला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डरची हद्द आहे ती निश्चित केली पाहिजे। कारण की गुजरातवाल्यांनी 1-1 किलोमीटर घुसखोरी केलेली आहे आणि जे बिल्डिंग्स वगैरे कामं वगैरे चालू आहेत ते सर्व बंद केले पाहिजे। सध्या रस्ता बघा ना, हा रस्ता पण कोणी महाराष्ट्रवाला पण नाही बनवला आणि गुजरात पण नाही बनवला सध्या सीमा वादामुळे। तर आम्हाला पण एवढी त्रास आहे ना सध्या। ही इमारत पण सध्या गुजरात आले आता सध्या जोपर्यंत सीमा फिक्स नाही होत तोपर्यंत स्थगित ठेवायला पाहिजे दोन्ही राज्यांना बॉर्डरच्या विषयी। मोजणी आलेली ती का स्थगित ते काल आले होते, गुजरातचे पण तहसील आले होते आणि महाराष्ट्राचे पण तहसील आले होते। ते काही कारणासाठी काय हे झालं तर आम्हाला पण त्यांनी काय नाही कळवलं की कोणत्यामुळे स्थगिती झाली। तर या सीमा वादावरून राजकारणही जोरात रंगताना दिसतंय। उद्धव ठाकरेंनी अनाकोंडा मुंबई गिळायला निघालाय अशी टीका अमित शहांवर करत भाजपला लक्ष्य केलं आणि यावरून या प्रकरणाला पक्षाशी जोडून फायदा नाही अशी प्रतिक्रिया भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। या दोन्ही प्रतिक्रिया पाहूयात। अमित शहांचं मी जे बोललो ना अनाकोंडा, हा अनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय। आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहांविरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे। असं कोणी बांबू ठोकून आतमध्ये आगे असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे। त्याचा गुजरात महाराष्ट्र असा वाद नाही, हा सामान्य वाद आहे। याला काही एखाद्या पक्षाशी जोडण्याची आवश्यकता नाही। आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 14 गावं, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वतीने 14 गाव, त्या 14 गावामध्ये 2-2 सरपंच आजही आहे। पण जेव्हा गावकऱ्यांना आपण विचारतो तर ते आग्रही नाहीत, कारण त्यांना दोन्हीकडच्या योजना घेता येत आहेत। त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला आनंदी आहे, तुम्ही काय एक फूल दो माली है तो हमको क्या चिंता है। तर याच मुद्द्यावरून मनसे देखील चांगलीच आक्रमक झालेली आहे। पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी तर घुसखोरी करणाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा इशारा दिलाय। मी स्वतः पालघरचा जिल्हाध्यक्ष आहे, त्यामुळे मला हे प्रकरण नीट माहिती आहे। याच्यात तिथल्या काही बॉर्डरवरच्या काही गावांमध्ये याच्या बाबतीतली शंका होती, कारण ऑलरेडी त्यांचे बोर्ड पुढे पुढे लागत येत चाललेत। आधी जो काही गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे असा जो बोर्ड होता तो आता एक 4 किलोमीटर अलीकडे आणून ठेवण्यात आलेला आहे, बरोबर। तर त्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील आंदोलन उभं राहील आणि तिथले जे स्थानिक आहेत त्यांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून असे जर चुकीच्या पद्धतीने बॉर्डरवर बॅनर लागणार असतील तर ते उखडून टाकण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल। महाराष्ट्रात घुसखोरी करायची नाही। तुम्ही आतापर्यंत जेवढी घुसखोरी केली आहे ती बस करा। आता याच्या पुढे जर तुम्ही महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।